हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. मागच्या व्हिडिओमध्ये चित्रविचित्र चित्रांनी भरलेल्या आणि आपल्या सगळ्यांची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायला मदत करणाऱ्या ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस या डिसिप्लिनच्या मेमरायझेशन व रिकॉल पेपरची सविस्तर माहिती आपण घेतली. आज आपण ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची, त्यासाठी कोणत्या प्रकारची व कशी जर्नी बनवायची हे सांगून मी लगेचच तुमची एक परीक्षा सुद्धा घेणार आहे. आणि चॅम्पियनशिपमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं अशा काही महत्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा, अशा चित्रविचित्र इमेजेस लक्षात ठेवण्याचा डिसिप्लिन मेमरी चॅम्पियनशिप मध्ये का इन्क्लूड केला असेल? म्हणजे त्यामुळे क्रिएटिव्हिटी डेव्हलप होईल वगैरे सर्व ठीक आहे. पण डे टू डे लाईफमध्ये अशा चित्र-विचित्र ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस लक्षात ठेवण्याची वेळ आपल्यावर कधीतरी येणार आहे का? काय कारण आहे अशा चित्र-विचित्र इमेजेस लक्षात ठेवायला देण्यापाठीमागे? एरवी अशा चित्र-विचित्र इमेजेस आपल्याला दिसतात तरी कुठे? अशा या प्रश्नांनी मलाही सुरुवातीला खूप भंडावून सोडलं होतं. पण काही दिवसापूर्वी शाळेत जाणाऱ्या माझ्या भाचीला विश्रब्दाला अभ्यास करत असताना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं समजावून सांगताना मला माझ्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत गेली. आणि या डिसिप्लिनची प्रॅक्टिस करायला मला खूपच मजा यायला लागली. झालं असं की एक दिवस विश्रब्दा चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन हे कसं लक्षात ठेवायचं असं विचारत माझ्याकडे आली. गेस द कंट्री फ्रॉम अ शेप. काही क्षणापुरता का होईना, पण हे असे वेगवेगळ्या ओळखी अनोळखी देशांचे एवढे डेंजर शेप्स बघून मीही विचारात पडले की हे लक्षात ठेवणार तरी कसं. पण पुढच्या क्षणाला मेरे दिमाग की बत्ती जल गई. ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस आणि या सगळ्या शेप्स मधलं साम्य लक्षात येऊन मला एकदम भारी वाटू लागलं. आणि मग ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस लक्षात ठेवण्यासाठी जी स्ट्रॅटेजी मी वापरते, तीच स्ट्रॅटेजी वापरून प्रत्येक देशाच्या नावाबरोबर त्या देशाच्या बॉर्डरचा शेप कसा लक्षात ठेवायचा, याचं एकदम मस्त एक्सप्लेनेशन मी विश्रब्दाला दिलं. आणि काय सांगू, विश्रब्दाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हाच्या जागी टेन्शन फ्री खट्याळ हास्य दिसायला लागलं. आणि हीच स्ट्रॅटेजी वापरून मी विश्रब्दाला पिरियोडिक टेबल्स मधल्या एलिमेंट्सची नावं, तिच्या अभ्यासक्रमातल्या सायंटिस्टचं कठीण नाव, कठीण वाटणारं वनस्पतीचं बॉटॅनिकल नेम, अशा तिला ॲब्स्ट्रॅक्ट वाटणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवायला मदत केली. कारण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यातून आपल्याला कोणताही अर्थबोध होत नाही. मग ते एखादं चित्र असो, एखादा शब्द असो किंवा एखादं नाव. या साऱ्या शब्दांना, नावांना त्या भाषेत जरी अर्थ असला, तरी आपल्याला तो कळत नसल्यामुळे आपल्यासाठी मात्र ते ॲब्स्ट्रॅक्टच ठरतात. आणि तरीही अशी चित्र, शब्द किंवा नावं गुण मिळवण्याच्या दृष्टीने किंवा एक इन्फॉर्मेशन म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात ठेवायची असतात. मग अशा वेळेला काय करायचं? कोणती स्ट्रॅटेजी वापरायची? हे जसं मी विश्रब्दाला शिकवलं, तसंच आता तुम्हालाही शिकवणार आहे. तर करायची सुरुवात? जेव्हा एखादी ॲब्स्ट्रॅक्ट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते, तेव्हा त्या ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टीला परिचित बनवण्यासाठी काहीतरी क्रिएटिव्हिटी करावी लागते. म्हणजेच काही क्षण थांबून त्या गोष्टीतून आपल्या बुद्धीला पटेल असा सोपा, मजेशीर अर्थ निघतोय का, याचा विचार करायचा असतो. तर आता तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचा मेमरायझेशन पेपर स्क्रीनवर दिसतोय. ॲक्चुअली मेमरायझेशन पेपर हा असा असतो, परंतु इमेजेस तुम्हाला स्पष्ट दिसाव्यात याकरता मी इथे झूम केलेले आहे. या पेपरवरील एकेका इमेजकडे लक्षपूर्वक पाहत प्रत्येक इमेजमधून काही अर्थ निघतोय का? म्हणजे ती इमेज एखाद्या वस्तूसारखी किंवा प्राण्यासारखी किंवा एखाद्या कार्टून कॅरेक्टर सारखी दिसतेय का, ते शोधून काढायचे. उदाहरणार्थ फर्स्ट रोची फर्स्ट इमेज पहा. या इमेजकडे जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा मला ही इमेज मानेला लेस बांधलेल्या आणि डावीकडे तोंड करून बसलेल्या टेडी बिअर सारखी दिसली. कदाचित तुमच्या ब्रेनने तुम्हाला अजून वेगळं काहीतरी दाखवलं असेल. हरकत नाही. प्रत्येक मेंदूची विचार करायची पद्धत वेगळी असते. एव्हरी ब्रेन इज वायर्ड डिफरंटली.
सो तुम्हाला जो अर्थबोध होईल तो घेऊन तुम्ही पुढे जायचंय. तर ही पहिली इमेज माझ्यासाठी टेडी बिअर आहे. आता आपण वळूया दुसऱ्या इमेजकडे. अशा रीतीने प्रत्येक इमेजला अर्थ देत देत आपल्याला पुढे जायचंय. तर या दुसऱ्या इमेजकडे नीट बघा. मला तर असं वाटतंय, की हा एक माणूस आहे, जो वाकून अगदी चाललेला आहे आणि ज्याच्या पाठीवर क्लाउड आहे, ढग आहे. सो हा वजनाने वाकलेला माणूस हळू-हळू चाललेला आहे. ओके, सो मॅन कॅरिंग क्लाउड. तिसरी इमेज तर बघता क्षणी आपल्याला ओळखता येते. ती ही फुलपाखरासारखी दिसते. सो थर्ड इमेज इज बटरफ्लाय. फोर्थ इमेजकडे नीट बघितलं, तर मला तर असं वाटतंय, की हा कासव आहे, जो हळू चाललेला आहे. ओके. सो पहिल्या 4 इमेजेसला आपण अर्थ दिला. पहिली इमेज माझ्यासाठी टेडी बिअर आहे. दुसरी इमेज माझ्यासाठी मॅन कॅरिंग क्लाउड. तिसरी इमेज माझ्यासाठी बटरफ्लाय आहे आणि चौथी इमेज माझ्यासाठी कासव आहे किंवा टॉर्टॉइज आहे. ओके. आणि आता ही 5वी इमेज. 5वी इमेज विचारात घ्यायची गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला? थोडा नीट विचार केला तर लक्षात येईल, की 5वी इमेज कन्सिडर करायची गरज नाहीये. कारण एकदा का पहिल्या 4 इमेजेसचे नंबर लिहिले, की उरलेली इमेज ही 5 नंबरचीच असणार आहे. त्यामुळे 5व्या नंबरच्या इमेजवर विचार करण्यात मुळीच वेळ घालवायचा नाहीये. तर आता आपण वळूया दुसऱ्या रोकडे. दुसऱ्या रो मधली ही पहिली इमेज काय वाटतं तुम्हाला? मला तर वाटतं, की हा ईगल आहे. गरुड. भरारी घेणारा गरुड किंवा ईगल. तुमचा ब्रेन तुम्हाला जी इमेज दाखवेल, जो अर्थ दाखवेल, तो तुम्ही घेऊन पुढे जायचे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून या इमेजला अर्थ लावून दाखवतेय, जो माझ्या ब्रेनला सूट होतो आहे. तुम्ही तुमच्या ब्रेनला सूट होणारा अर्थ घेत-घेत पुढे जायचं आहे. आता हे आपण एकदा या इमेजला अर्थ दिल्यानंतर त्या लक्षात कशा ठेवायच्या हेही मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु इमेजला अर्थ द्यायचा म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, हे मी तुम्हाला फर्स्ट 3 रोजमध्ये करून दाखवणार आहे. सो दुसऱ्या इमेजकडे वळूया. दुसऱ्या इमेजकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? मला तर असं वाटतंय की ही पकड आहे. प्लायर. पकडीचे पुढचे 2 भाग असतात ज्याच्याने आपण काहीतरी पकडतो, हे त्याचे 2 भाग आहेत, असं मला वाटतं. ओके. सो माझ्यासाठी ही इमेज म्हणजे पकड आहे किंवा प्लायर आहे. तिसऱ्या इमेजकडे बघून तुम्हाला काय वाटतं? तिसऱ्या इमेजकडे बघून मला असं वाटतं, की हा एक बेबी आहे, ज्याला कोणीतरी उलटं पकडलेलं आहे. म्हणजे हे बेबीचं डोकं आहे आणि हे त्याचे हात वगैरे असं. तर हा उलटा पकडलेला बेबी. फॉर मी इट इज अपसाइड डाउन बेबी. चौथ्या इमेजकडे बघा. चौथी इमेज मला असं वाटतंय, की हा पण बेबीच आहे, परंतु हा फ्लाइंग बेबी आहे. हे या बेबीचं डोकं आहे, हे त्याचे हात आहेत आणि हे त्याचे पाय आहेत आणि हा बेबी उडतो आहे. असं मला वाटतं आहे, असं माझ्या ब्रेनला वाटतं आहे. ओके. तर सेकंड रो मधली फर्स्ट इमेज माझ्यासाठी ईगल आहे. दुसरी इमेज माझ्यासाठी पकड आहे. तिसरी इमेज माझ्यासाठी अपसाइड डाउन बेबी आणि चौथी इमेज माझ्यासाठी फ्लाइंग बेबी. पुन्हा एकदा 5वी इमेज कन्सिडर करायची गरज नाहीये. ओके. तर तुमच्या लक्षात येतंय का, की कशा रीतीने या इमेजेसना अर्थ द्यायचा आहे? ह्या आहेत ॲब्स्ट्रॅक्ट. बरोबर आहे, आहेत ॲब्स्ट्रॅक्ट परंतु आपल्याला त्याच्यातून काहीतरी क्रिएटिव्हिटी करून अर्थ शोधून काढायचा आहे. तर आता वळूया तिसऱ्या रोकडे. तिसऱ्या रोची पहिली इमेज बघितल्या क्षणी आपल्याला काय आठवण येते आहे, की हे कलिंगड आहे. कलिंगडाची एक काप आहे आणि त्याच्यावर त्याच्या काळ्या-काळ्या जे डाग दिसतायत ते त्याच्या बिया आहेत. हां, आता हे काही जणांना चीज वाटू शकतं, कारण माझ्या ऑनलाईन बॅचमध्ये मधल्या स्टुडंट्सने मला सांगितलं, की कार्टून कॅरेक्टर्समध्ये जे चीज असतं ते अशा प्रकारचं असतं. सो हरकत नाही, तुम्हाला जर का ते चीज वाटत असेल, तर तुम्ही ते चीज घ्या. फॉर मी इट इज कलिंगड, वॉटरमेलन. तर ही वॉटरमेलनची एक काप आहे, असं मी समजते. मी दुसऱ्या इमेजकडे नीट बघितलं, तर थोडा विचार केला, तर मला असं वाटतं, की हे ऑक्टोपस सारखं दिसतंय. सो फॉर मी इट इज ऑक्टोपस. माझ्या ऑनलाईन बॅचच्या काही मुलांनी सांगितलं, की "हां, आम्हाला डेमन सारखा दिसतोय, राक्षस दिसतोय वगैरे." ओके, यू कॅन गो फॉर इट. नो प्रॉब्लेम. ओके, तर आपण तिसऱ्या इमेजकडे वळूया. ही तिसरी इमेज तिसऱ्या इमेजकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? मला तर असं वाटतंय, की हा कुत्रा आहे, हे त्याचं तोंड आहे. तो Vodafoneच्या ॲडमध्ये एक कुत्रा यायचा माहितीये तुम्हाला? पग ब्रीडचा. पग ब्रीडचा एक कुत्रा यायचा Vodafoneच्या ॲडमध्ये. ओके, सो फॉर मी इट इज पग ब्रीड डॉग.
आणि चौथी इमेज जी आहे, हे मला असं वाटतंय, की हे ब्रोकन डाउन हाऊस, मोडकळीला आलेलं घर, घरासारखी मला ही दिसते. हे घराचा वरचा जो त्रिकोण असतो तो आणि हे थोडंसं तुटकं-फुटकं झालेलं घर. सो ब्रोकन डाउन हाऊस याला आपल्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा 5वी इमेज कन्सिडर करायची गरज नाहीये. तर अशा प्रकारे प्रत्येक इमेजेसला अर्थ देत आपल्याला पुढे-पुढे जायचंय. आता फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की इमेजेसला अर्थ देताना संपूर्ण रो वरती नजर फिरवायची आहे. चेक करायचं, की एकाच ओळीतील कोणत्या 2 इमेजेस सारख्या तर दिसत नाहीयेत. उदाहरणार्थ 5व्या रो मधली पहिली इमेज आणि 5वी इमेज किंवा 4थ्या रो मधली 3री इमेज आणि 4थी इमेज या अशा साधारण सारख्या दिसणाऱ्या इमेजमध्ये रिकॉलच्या वेळी गोंधळ होऊ शकतो. म्हणून अशा वेळी एकतर या सारख्या दिसणाऱ्या इमेज मधली काहीतरी युनिक गोष्ट शोधून तुमच्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन देऊन त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा त्या इमेज मधला एखादा डार्क स्पॉट किंवा ती इमेज डार्क आहे की लाईट आहे हे तुमच्या ब्रेनला सांगून तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. जसं की आता ही 5व्या रो मधली पहिली इमेज आणि 5वी इमेज, तर या 5व्या इमेजमध्ये तुम्ही बघितलं तर हा एक डार्क स्पॉट इकडे आहे आणि या इमेजमध्ये तसं काही नाहीये. तर हे तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगू शकता किंवा असं काहीतरी तुम्हाला शोधून काढायचं आहे. ओके? एखाद्या इमेजला अँटिने असतात, एक बाकीच्या इमेजला नसतात. एखाद्या इमेजमध्ये डार्क स्पॉट असतो, एखादी इमेज डार्क असते, लाईट असते. काहीतरी तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला शोधून तुमच्या ब्रेनला तुम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन पुढे जायचंय. आणि कधीतरी असं होऊ शकतं, की एखाद्या इमेजला काहीच अर्थ द्यायला तुम्हाला जमत नाहीये. अशा वेळेला त्या इमेजमधली एखादी गोष्ट घ्यायची आणि ती आपल्या जर्नी लोकेशन जो आहे त्याच्यावर इमॅजिन करायची. फॉर एक्झाम्पल हा 8वा रो पहा. ही 8व्या रो मधली ही पहिली इमेज आहे. हिला खालच्या बाजूला 3 अँटिने आहेत. आणि ही इमेज एक्झॅक्टली काय आहे, ह्याला काय नाव द्यायचं काही लक्षात येत नाहीये. तर अशा वेळेला काय करायचं, की जर्नी लोकेशनवरती समजा तुमचं जर्नी लोकेशन आहे चेअर, तर त्या चेअरला 3 अँटिने आलेत असं व्हिज्युअलाइज करायचं. बस. कारण जर का या संपूर्ण रोवर तुम्ही नजर फिरवली, तर तुम्हाला दिसेल की अशा प्रकारचे अँटिने कुठेच नाहीये. कोणत्याच इमेजला नाहीये. त्याच्यामुळे रिकॉलच्या वेळेला जर का चेअरला 3 अँटिने दिसले, तर तुमच्या लक्षात येईल की 3 अँटिनेवाली इमेज ही आहे. म्हणजे ह्या इमेजचा नंबर 1 आहे. ओके? तर एखाद्या इमेजला तुम्हाला नाव द्यायला नाही जमलं, अर्थ द्यायला नाही जमला, तर एकच गोष्ट त्यातली घ्यायची. तीच गोष्ट फॉर एक्झाम्पल हे अँटिने त्या इमेजला लावायची आणि ते तशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आता ही दुसरी इमेज पहा. इथे जर का तुम्हाला ह्या इमेजमधनं काही ही ॲक्चुअली ही गायीच्या तोंडासारखं दिसतं आहे. परंतु जर का तुम्हाला नाही जमलं, तर ह्याच्यावरती स्पॉट आहेत, ब्लॅक स्पॉट आहे. समजा तुमचं जर्नी लोकेशन आहे डोअर, तर त्या डोअरवरती असे ब्लॅक स्पॉट तुम्ही व्हिज्युअलाइज करायची, इमॅजिन करायची. म्हणजे काय होईल, की रिकॉलच्या वेळेला तुम्हाला आठवेल, की ब्लॅक स्पॉट ओके, ब्लॅक स्पॉट म्हणजे सेकंड इमेज आणि मग तुम्ही या इमेजला 2 नंबर देऊ शकता. ओके. सो एकतर अर्थ शोधायचा नाही जमलं तर त्यातली एखादी गोष्ट घ्यायची, ती आपल्या जर्नी लोकेशनवर टाकायची आणि पुढे जायचं. कारण तुम्ही खूप वेळ विचार करण्यात घालवू शकत नाही. कारण आपल्याकडे फार कमी वेळ मेमरायझेशनसाठी असणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त इमेजेस लक्षात ठेवायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा, की एकही चूक होता कामा नये. कारण एक चूक झाली तरी संपूर्ण रोचे मार्क वजा होणार आहेत. -1 मिळणार आहे. ओके. सो थोडं अलर्ट राहून, पूर्ण फोकस राहून तुम्हाला एक-एक इमेजला अर्थ देऊन पुढे जायचं. ओके. आणि अजून एक गोष्ट अशी, की संपूर्ण मेमरायझेशन पेपरवर नजर फिरवली, तर तुम्हाला लक्षात येईल, की बहुतेक इमेजेस या सुकलेल्या फुलासारख्या किंवा झाडाच्या सुकलेल्या पानासारख्या दिसतात. त्यामुळे फुलं किंवा झाडाचं पान घेताना थोडं सावध राहायचंय. नाहीतर मग रिकॉलच्या वेळी 2 इमेजेसमध्ये कन्फ्युजन होऊन कोणती इमेज किती नंबरला घेतली होती हेच लक्षात येत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक इमेजला काहीतरी युनिक अर्थ देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला हे सर्व कन्व्हर्जन कठीण किंवा इम्पॉसिबल वाटू शकतं. परंतु विथ प्रॅक्टिस थोडे दिवसांनी हे तुम्हाला हळू सहज जमायला लागेल. सो डोंट वरी, जस्ट रिलॅक्स अँड कीप प्रॅक्टिसिंग. आज तुम्हाला या डिसिप्लिनची, ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसची जस्ट ओळख झालेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला भीती वाटू शकते, टेन्शन येऊ शकतं, परंतु असं काही करायची गरज नाहीये. तुम्ही हळू प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला या गोष्टी समजत जातील. ओके? येस, लेट्स मूव्ह अहेड.
तर आतापर्यंत पहिल्या 3 रोजच्या इमेजेसना परिचित ऑब्जेक्टमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ते आपण शिकलो. आता या कन्व्हर्ट केलेल्या ऑब्जेक्ट्सना क्रमाने कसं लक्षात ठेवायचं ते पण आपण पाहू. कन्व्हर्ट केलेल्या ऑब्जेक्ट्सना क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी आपण जर्नी मेथड वापरणार आहोत. जर्नी मेथड म्हणजे काय? जर्नी कशी बनवायची हे तुम्हाला माहित नसेल तर स्पेशली जर्नी मेथडसाठी डेडिकेट केलेला जो व्हिडिओ आहे तो पाहून जर्नी मेथड नीट समजून घ्यायची आहे. कारण जर्नी मेथड मी खूप चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आणि जर का तुम्ही पहिल्यापासून माझे सगळे व्हिडिओ बघत आला असाल तर तुम्हाला जर्नी मेथड व्यवस्थित माहीत पडलेली असेल आणि तुमची जर्नी रेडी सुद्धा असेल, राईट? येस. तर जर्नी मेथडची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके? तर आता इथे पहिल्या 3 रोज क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी जर्नी मी घेतलेली आहे. परंतु एक लक्षात घ्या, की इथे मी तुम्हाला दाखवण्यापुरता आणि असोसिएशन कसं करायचं हे समजावून सांगण्यापुरता एक सलग जर्नी घेतलेली आहे. परंतु तुम्हाला मात्र ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेससाठी जर्नी तयार करताना एका वॉलवर 4 लोकेशन अशा रीतीने जेवढी मोठी जर्नी तुम्हाला लागणार आहे, तेवढी बनवायची आहे. एका वॉलवरती 4 लोकेशन का घ्यायचे? कारण प्रत्येक रो मधल्या 4 इमेजेस आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि एका वॉलवरती 4 इमेजेस घेतल्यामुळे रिकॉलच्या वेळेला कन्फ्युजन होत नाही. ओके, तर या जर्नीचं पहिलं लोकेशन आहे रूफ विंडो. दुसरं लोकेशन आहे बिग ग्लास विंडो. तिसरं लोकेशन आहे सोफा. चौथं लोकेशन मी घेतलेलं आहे ब्लॅक सर्क्युलर टीपॉय. 5वं लोकेशन मी घेतलेलं आहे मॅट. 6वं लोकेशन माझ्यासाठी आहे डायनिंग टेबल. 7वं लोकेशन आहे फायर. 8वं लोकेशन आहे हँगिंग लाईट्स. 9वं लोकेशन आहे इंडोर प्लांट्स. 10वं लोकेशन आहे फोटो फ्रेम. 11वं लोकेशन आहे ब्लॅक स्पीकर आणि 12वं लोकेशन आहे हँगिंग शोपीस. तर आता पहिल्या लोकेशन बरोबर पहिला ऑब्जेक्ट आपल्याला असोसिएट करायचा आहे. तर आपलं पहिलं लोकेशन आहे रूफ विंडो आणि पहिला ऑब्जेक्ट होता टेडी बिअर. आहे ना लक्षात तुमच्या? किंवा एकदा मागे जाऊन पुन्हा एकदा तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचं मेमरायझेशन पेपर बघून घ्या. ओके? तर आता ही रूफ विंडो आणि टेडी बिअरला आपल्याला असोसिएट करायचंय. तर जस्ट इमॅजिन करा, की जसं ते लिंबू मिरची लटकवलेलं असतं ना, तसं टेडी बिअर या विंडोला लटकवलेलं आहे. बस अजून काहीच करायची गरज नाहीये. पटकन अशी इमेज बघायची टेडी बिअरची आणि पुढे जायचंय. सो आपलं दुसरं लोकेशन आहे बिग ग्लास विंडो आणि आपला दुसरा ऑब्जेक्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचं कन्व्हर्जन आहे मॅन कॅरिंग क्लाउड. तर आता काय करायचं आहे, की या विंडो आपल्याला जस्ट इमॅजिन करायचं, की या विंडोतनं तुम्ही बाहेर बघितलं आणि तुम्हाला एक माणूस दिसला, की जो क्लाउड कॅरी करत चाललेला होता. ओके, दॅट्स इट. आपलं थर्ड लोकेशन आहे सोफा आणि आपला थर्ड ऑब्जेक्ट आहे बटरफ्लाय, राइट? सो जस्ट इमॅजिन करा, की या सोफ्यावरती बटरफ्लाय खेळतंय, उडतंय, बागडतंय. दॅट्स इट. नेक्स्ट फोर्थ लोकेशन ब्लॅक सर्क्युलर टीपॉय आणि आपला ऑब्जेक्ट आहे टॉर्टॉइज. तर इमॅजिन करा, की या टीपॉयवरती टॉर्टॉइज चालतोय आणि चालता-चालता तो खाली पडला. ओके? जर का तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला मूव्हमेंट दिली, तर ती अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहते. ओके? सो चालता-चालता टॉर्टॉइज ब्लॅक सर्क्युलर टीपॉयवरनं खाली पडला. ओके? सो आपलं नेक्स्ट लोकेशन आहे मॅट आणि आपल्या नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे ईगल, राइट? सो ईगल आणि मॅटला आपल्याला कनेक्ट करायचंय. तर जस्ट इमॅजिन करा, की ईगल वरून उडत आला आणि मॅट घेऊन गेला. त्याच्या चोचीमध्ये पकडून मॅट उचलून घेऊन गेला. सो मॅटला बघितलं, की तुम्हाला आठवेल, की हा ईगल या मॅटला घेऊन गेला होता. सो युअर फर्स्ट ऑब्जेक्ट इन द सेकंड रो विल बी ईगल. नेक्स्ट लोकेशन आहे डायनिंग टेबल आणि नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे प्लायर्स म्हणजे पकड. सो डायनिंग टेबलवरती खूप साऱ्या पकड ठेवलेल्या आहेत किंवा पकडने आपण डायनिंग टेबलवरती असं जोरात-जोरात बँगिंग करतोय, आवाज करतोय. ओके? तो इकडे साउंड ऑडिओ मेमरी तुमची काम करेल. ओके? सो नेक्स्ट लोकेशन आहे फायर आणि नेक्स्ट आपला ऑब्जेक्ट आहे हेड डाउन बेबी. तर विचार कर, जस्ट इमॅजिन करा, की फायरवरती कोण अंग शेकतंय, तर बेबीला खूप थंडी वाजत होती म्हणून तो उलटा त्याचे केस पण ओले झालेले म्हणून तो उलटा होऊन ते केस सुकवत होता बेबी. ओके? दॅट्स इट. नेक्स्ट लोकेशन आहे हँगिंग लाईट्स आणि आपला ऑब्जेक्ट आहे फ्लाइंग बेबी.
तर एक बेबी फ्लाय करत आला आणि त्या हँगिंग लाईटवर येऊन चिकटून बसला. नेक्स्ट लोकेशन आहे इंडोर प्लांट्स आणि आपला ऑब्जेक्ट आहे वॉटरमेलन. तर विचार करा की या इंडोर प्लांट्स मध्ये आपण वॉटरमेलनचं झाड लावलेलं आहे, तर त्याला छोटे छोटे वॉटरमेलन आलेले आहे. नेक्स्ट लोकेशन आहे फोटो फ्रेम आणि आपला ऑब्जेक्ट आहे ऑक्टोपस. फोटो फ्रेम मध्ये ऑक्टोपसच चित्र लावलेलं आहे. ओके, फोटो फ्रेम मध्ये ऑक्टोपस आहे. बट दॅट्स इट. नेक्स्ट लोकेशन आहे ब्लॅक स्पीकर आणि आपला ऑब्जेक्ट आहे पग डॉग. तर विचार करा की या स्पीकर मधनं तो भू भूचा आवाज येतोय आणि तुम्ही बघितलं तर तो पग डॉग तो स्पीकर असा चावतोय. नेक्स्ट लोकेशन आहे हँगिंग शोपीस आणि आपला ऑब्जेक्ट आहे ब्रोकन डाउन हाऊस. तर जस्ट इमॅजिन करा की हे जे लटकवलेले जे शोपीस आहे ह्याच्या जागी ते मोडकळीस आलेलं घरच लटकवलेलं आहे. जवळपास तसं दिसतं पण आहे. ओके, दॅट्स इट. तर येते तुमच्या लक्षात की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचंय? मेमरायझेशन पेपर हातात आल्यावर तुम्हाला दिलेल्या ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस मधनं काहीतरी अर्थ शोधायचा आहे. त्यांना मीनिंगफुल ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्ट करायचंय आणि मग ऑब्जेक्ट्सना जर्नी लोकेशन बरोबर कनेक्ट करून क्रमाने लक्षात ठेवायचंय. इथे मी तुम्हाला एका लोकेशनवर एक ऑब्जेक्ट असोसिएट करून दाखवता. परंतु तुम्ही एका लोकेशनवर एक संपूर्ण रो सुद्धा असोसिएट करू शकता आणि तुमची जर्नी वाचवू शकता. म्हणजे असं की आपलं पहिलं लोकेशन आहे रूफ विंडो. त्याच्याबरोबर आपण टेडीला असोसिएट केलं. टेडी नंतर आपला नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे मॅन कॅरिंग क्लाउड. तर आता आपण मॅन कॅरिंग क्लाउड नेक्स्ट लोकेशनवर असोसिएट न करता टेडी बरोबरच असोसिएट करायचं. म्हणजे तिकडे लटकवलेला जो टेडी होता, टेडी उडी मारून जो मॅन चालला होता क्लाउड घेऊन त्याच्या अंगावर जाऊन बसला. त्यांना उडत-उडत बटरफ्लाय येऊन त्यांच्या अंगावर बसलं, परंतु बटरफ्लायला नंतर टॉर्टॉइस दिसलं म्हणून ते उडत जाऊन टॉर्टॉइसच्या अंगावर बसलं. ओके? तर असं केल्यामुळे एका लोकेशनवरती 4 ऑब्जेक्ट असोसिएट होतील. म्हणजे संपूर्ण रो असोसिएट होऊन जाईल. त्यामुळे छोट्या जर्नीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त रो तुम्हाला लक्षात ठेवता येतील. सो एका लोकेशनवरती 4 ऑब्जेक्ट म्हणजे संपूर्ण रो, दुसऱ्या लोकेशनवरती दुसरी रो, तिसऱ्या लोकेशनवरती तिसरी रो अशा रीतीने आता आपण इकडे 12 लोकेशनवरती फक्त 3 रो असोसिएट केले होते. 3 रो लक्षात ठेवले होते. परंतु तुम्ही ह्याच 12 लोकेशन्सवरती तुम्ही 12 रो लक्षात ठेवू शकता. जर का तुम्ही एका लोकेशनवरती एक संपूर्ण रो असोसिएट केला तर. येतंय लक्षात? तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत जे तुम्हाला सोपे वाटतात. जो ऑप्शन तुम्हाला सोपा वाटतो तो तुम्ही चूज करा. जर्नी मोठी बनवायची नसेल तर सेकंड ऑप्शन घ्या. जर्नी तुमच्याकडे रेडी असेल, जर्नी बनवू शकत असाल तर फर्स्ट ऑप्शन बेस्ट आहे. ओके, तर आता आपण लक्षात घेऊया की चॅम्पियनशिपमध्ये तुम्हाला दिलेल्या मेमरायझेशन टाईममध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं. कुठेही कन्फ्युजन, गडबड गोंधळ होऊ नये म्हणून चॅम्पियनशिपमध्ये दिलेल्या मेमरायझेशन टाईममध्ये केवळ मेमराईज न करता रिव्हिजनचा एक अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी-कधी मेमराईज करताना आपल्या लक्षात येत नाही, परंतु एखादं असोसिएशन नीट झालेलं नसतं आणि त्यामुळे रिकॉलच्या वेळी ब्लँक व्हायला होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे, की एका जरी इमेजचा नंबर चुकला, तरी संपूर्ण रो चूक ठरवून -1 मार्क दिला जातो. त्यामुळे रिव्हिजन खूप गरजेचं आहे. 15 मिनिट्सच्या मेमरायझेशन टाईममध्ये प्रत्येक 3 मिनिटानंतर किंवा 5 मिनिटानंतर रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. परंतु तरीही कितव्या मिनिटानंतर रिव्हिजन करावं हे व्यक्तिसापेक्ष आहे. घरी टायमर लावून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्पीडचा अंदाज येतो आणि मग त्याप्रमाणे कितव्या मिनिटाला रिव्हिजन करायचं हे तुम्ही स्वतःपुरता ठरवू शकता. परंतु रिव्हिजन करणं मात्र मस्ट आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता तुम्ही एक्झामसाठी पूर्णपणे तयार आहात. तेव्हा व्हिडिओ पॉज करून पटकन एक वही पेन घेऊन या. 3 मिनिटांचा टायमर मी सेट करणार आहे आणि तुमच्या समोर येणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचा मेमरायझेशन पेपर. पहिल्या 3 रोज आपण ऑलरेडी केलेल्या आहेत. त्याच्या पुढच्या उरलेल्या 7 रो तुम्हाला 3 मिनिटात लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हो, इथे प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला फक्त एकच पेज दिलंय. चॅम्पियनशिपमध्ये तुम्हाला चिक्कार पेजेस मिळणार आहेत. खूप सारा डेटा मिळणार आहे. सो डोंट वरी. ओके? सो ऑल सेट? युअर टाईम स्टार्ट्स नाऊ.
टाइम अप. कसा होता अनुभव? जमतंय ना तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसना अर्थ द्यायला? पहिले 3 रो आपण केलेच होते. पुढचे फक्त 7 रो तुम्हाला करायचे होते. केलेत ना? तर किती जमलंय तुम्हाला कन्व्हर्जन करायला आणि जर्नी बरोबर असोसिएट करायला ते आता आपल्याला कळेलच. कारण आता तुम्हाला करायचंय रिकॉल. ओके, तर रिकॉलसाठी तयार आहात तुम्ही? सो युअर 3 मिनिट्स रिकॉल टाईम स्टार्ट्स नाऊ. टाईम अप. काय मग रिकॉल करताना मजा आली की नाही? एकेका जर्नी लोकेशन बरोबर असोसिएट केलेले ऑब्जेक्ट्स आठवून एक-एक नंबर लिहत-लिहत पुढे जाताना एकदम भारी वाटतं. हो की नाही? तर आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचे आन्सर्स चेक करून घ्या. तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल, की ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचं ऑब्जेक्ट कन्व्हर्जन्स आणि जर्नी मेथड वापरून करायचं मेमरायझेशन तुम्हाला नीट समजलं आहे की नाही? जर नसेल, तर सरळ परत पहिल्यापासून व्हिडिओ बघा आणि पुन्हा एकदा सर्व मुद्दे नीट समजून घ्या आणि मगच प्रॅक्टिस सुरू करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या-झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि हो, तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.